कंजूस असतील पुढच्या जन्मात ते रोगी जन्माला येतात. काही नाही, खाणं पिणं झोप, एखाद्याला एवढी झोप असते 2 मिनटं बसला तरी झोपच येते. अशा लोकांना चिमणीचा जन्म घ्यावा लागते. उटाचा, कुत्र्याचा, हत्तीचा, डुकराचे असे जन्म घ्यावे लागतात. म्हणून माणसाच्या जन्मात किती झोप घ्यायची, कोण्या वयीत किती झोप असायची याचा विचार करावा लागते. निव्वळ लहान बाळ असते त्याला 12 घंटे 14 घंटे झोप असली, 18 घंटे झोप असली तरी चालते. आता थोडं मोठं झालं, जास्तीत जास्त 12 घंटे. आता त्याच्याहून थोडा मोठा झाला तर 10 घंटे. आणि आपलं वय आता 40 वर्षाचं झालं तर फक्त 6 घंटे झोप असायला पाहिजे. दिवसा झोपा, रात्री झोपा, 6 घंट्याच्या बद्दल झोप नसायला पाहिजे. कारण आपण जर झोपेत असू आणि कामच करत राहू तर देवाचं नाव घ्यायला आपल्या डोक्यात येणार नाही. म्हणून कमी झोप असून देवाचं नाव घेतल्या जाते. आता जे लोक असे आहेत त्यांना आपण कशासाठी जन्माला आलो हे माहीतच नाही. अशा लोकांना वेलीचा, झाडांचा वगैरे जन्म घ्यावं लागते. ज्या लोकांनी अन्नाची चोरी केली असेल असे लोक मुख्य होतात. धान्याची चोरी केली असेल अशाच्या अंगाची दुर्गंधी येते. तेलाची चोरी केली असेल त्याच्यात तोंडाचा वाईट वास येतो. शिजलेलं अन्न चोरलं असेल जंगलात मोड होऊन राहावं लागते. श्वासिक गंध वगैरे चोरले असेल, धान्याची चोरी केली असेल तर आपल्याला उंदराचा जन्म घ्यावा लागेल. सुंदर सुंदर वस्तू जर आपण चोरल्या असतील तर आपल्याला वानरचा वगैरे जन्म घ्यावा लागेल. फळाची चोरी केली असेल वानर व्हावं लागेल, कावळा व्हावं लागेल. सहज चोरलं असेल पुढच्या जन्मात सहजाची माशी व्हावं लागेल आणि सहजच गोळा करत बसावं लागेल. आणि असे जे लोक असतात अशा लोकांची संगती करू नका. अशा लोकांच्या संगतीत आपला एक क्षण जरी गेला असेल तरी आपल्याला वाईट गुण लागायला उशीर लागत नाही. म्हणून होईपर्यंत चांगल्या लोकांची संगती करा. काही घेणं नाही देणं नाही. कोणाचं घर पेटवतील, कोणाची दूर पेटवतील, कोणाचा कळबा पेटवतील, कोणाच्या. अशा लोकांना पुढच्या जन्मात हातात कापर घेऊन भीक मागावी लागते. जो कोणी खोटी साक्षी देते अशा लोकांना कित्येक दिवस नरकात राहावं लागते. आपला स्वतःचा भाऊ असेल